नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि आज आहे रविवारी मस्त आरामात उठले, केस वगैरे धुतली आज। आणि आता फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे। आजची 2 तारीख आहे, लग्नाचा सीझन चालू झालेला आहे। तर आज मला टोटल 3 हळदींना जायचं आहे। गावामध्ये 1 हळद आहे आणि सासरी माझ्या 2 हळद आहेत, त्यामुळे तिकडे 3 हळदींना जायचं आहे। तर प्रीत गेलेला आहे कामाला, सकाळीच गेलेला आहे की मग तो संध्याकाळपर्यंत येईल 3 वाजेपर्यंत। आणि मग मी जाईन सासरी, म्हणजे प्रीतच्या घरी जाईन, तिकडे हळद लावायला जायचं आहे मला। दोघांकडे जायचं आहे। आणि आज मला आमच्या गावामध्ये सुद्धा आहे, तिकडे सुद्धा जायचं आहे हळदीला। तर तयारीच करतोय, भाकरी बनवते आई, भाकरी खाऊ आणि मग हळदीच्या तिकडे जाऊ, हळद लावू। आणि आज आई पप्पा जाणार आहेत घरी, कारण की प्रीतची नाईट शिफ्ट संपलेली आहे, त्यामुळे आज आई पप्पा घरी जातील आणि परत 2 आठवड्यांनी परत येतील, जेव्हा त्याची नाईट शिफ्ट असेल त्यावेळेला। तर आता आई सगळ्यांसाठी भाकरी बनवते। प्रीत भाकरी खाऊन सकाळीच गेला, 5 वाजताच तो लवकरच गेलेला आहे। पप्पा सुद्धा गावातल्या घरी गेलेत फेरी मारायला, ते थोड्या वेळ येतीलच। तिथपर्यंत आम्ही दोघी भाकरी खाऊन घेतोय, नाश्ता करून घेतोय। आता वाजलेत 10:30, पटकन भाकरी खातोय, साडी नेसतोय आणि मग जाऊन येतोय। तर आजचा रविवारचा दिवस पूर्ण हळदीमध्येच जाणार आहे, इकडे तिकडे जायचं आहे आम्हाला। तर पटकन भाकरी खाऊन घेतो आणि मग तयारीला लागतो। आणि आईची भाकरी सुद्धा तयार झालेली आहे। केवढी मोठी बनवलीस ग? हातावरची आहे, फुगले मस्त। आईचं चालू आहे, भाकरी बनवते ती पण मोठी झाली ती पण आईने हातावरच्याच केलेल्या आहेत। पटकन काय बोलतात त्याला, थापली भाकरी आमच्या दोघींपुरतीच करते, मस्त गरम गरम। मला तर कडक आवडते आई, शेवटची भाकरी कडक कर जरा। ती पण झाली आता, ती 3-4 भाकऱ्या होती ना? 4 भाकऱ्या केल्या, प्रीतला दिल्या ना सकाळी। हा, आता आपल्या दोघींना दुपारला होईल तुला। आणि भाकरी सोबत आहे आज खायला सुकट। वा वा, सुकट आहे मस्त। साडी पटकन नेसली, पण कसं आहे कुठे बाहेर जायचं असेल ना तर साडीच्या निऱ्याच पटकन पडत नाही, किंवा पदरच नीट प्रॉपर असं सेट होत नाही। तसंच माझं झालं। आणि काठपदर साड्यांचा तर हाच प्रॉब्लेम होतो, पटकन एका ह्याच्यामध्ये पटकन येत नाहीत निऱ्या। तरी पण ऍडजस्ट केलं तरी पण हा इकडचा टोक निघालाय माझा, पण असं तर उशीर सुद्धा होतोय, 11 वाजून गेले, पटकन निघतोय आम्ही। तुमच्यासोबत असं झालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। काठपदर साड्यांचा जेव्हा पण मी काठपदरवाल्या साड्या नेसते तेव्हा हाच होतं, पटकन साडी अशी मला बसतच नाही, निऱ्या पण। आणि माझी कशी हाईट आहे त्यामुळे निऱ्या पण कधी कधी मला पुरत नाहीत, त्यामुळे ऍडजस्ट करून सगळं करावं लागतं। आता पटापट मी मेकअप करते, चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावलेला आहे। तुम्हाला पटकन माझा मेकअप दाखवते मी कशी करते ते, जास्त काही चेहऱ्याला लावत नाही, पटापट करते सगळं। आता पहिले मॉइश्चरायझर लावले, ते हे लॅक्मीचं लावलेलं आहे, चांगलं आहे मॉइश्चरायझर, म्हणून मी एकदाच मोठावाला डब्बा घेतलाय। आई पप्पा आले वाटतं, तर मॉइश्चरायझर लावलं, थोडा वेळ सुकून देऊया। पंखा थोडा हलका फास्ट करते। साडीचा कलर मस्त आहे ना हा, म्हणून मला ही साडी आवडते। आणि हळदीला असं गुलाबी आणि हा पिवळा कलर कॉम्बिनेशन मस्त आहे। तर पदरचाच प्रॉब्लेम होता, 2 वेळा साडी सोडली मी, मला जमतच नव्हतं। आईला पण बोलवलं, ह्या साड्या थोड्या कडक असतात ना त्यामुळे आईला थोडा वेळ लागतो। तर पण इथून हा टोक निघालाय, इट्स ओके। आता लावते मी फाउंडेशन, हे मेबेलिनचं फाउंडेशन आहे, 228 त्याचा नंबर आहे, परफेक्ट माझ्या स्किनला मॅच होतो। स्किनचं म्हणजे जास्त पांढरं असं वाटत नाही, पटकन लावते मी, डॉट डॉट करून लावते आणि तुम्हाला फरक दाखवते पटकन। आणि हा ब्युटी ब्लेंडर घेतलाय मी, स्किनलाच एकदम मॅच होते, असं वाटणार पण नाही की मी फाउंडेशन लावलंय, एक्झॅक्ट माझ्या शेड स्किन प्रमाणेच फाउंडेशनचा कलर मला मिळालेला आहे। इकडची स्किन बघ कशी दिसते आणि इकडची, तर पटापट करते मी। तर थोडंसं फाउंडेशन लावलेलं आहे, जास्त नाही लावलं, थोडंसंच लावलं, ज्याने जे थोडेफार जे डाग असतील ते हाईड होती। तर फाउंडेशन लावल्यानंतर मी ही पावडर घेते, जी मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं। आणि आपल्या सबस्क्रायबरनी म्हणजे स्वराताईंनी मला कमेंट केली होती की ही पावडर ओपन करून दाखव, तर हीच ती पावडर आहे पॉन्ड्सची, जी मी आधी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवली होती। ही पावडर मी लावते, मला आवडतं आणि प्रॉपर सेट सुद्धा होते। असं आहे त्याचा म्हणजे डब्बा आहे, आतमध्ये अशी पावडर आहे, क्रीम कलरची आहे, जसं जास्त चेहऱ्यावर लावल्यानंतर पांढरा सुद्धा चेहरा वाटणार नाही। तर काही पावडर जे असतात त्या पांढऱ्या पांढऱ्या असतात, त्यामुळे चेहऱ्यावर लावलं की पांढरा असा चेहरा दिसतो,
पण ही पावडर तशी नाहीये, स्किनच्या कलर सारखीच आहे. तर फाउंडेशन लावल्यानंतर पटकन ही पावडर लावायची, ज्याने आपला फाउंडेशन आहे तो सेट होतो. तर पटापट लावते आणि मस्त आहे पावडर. याची लिंक हवी असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळेलच. मी जे जे प्रोडक्ट वापरलेले आहेत, फाउंडेशन बोला, ब्युटी ब्लेंडर बोला, सगळ्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मिळेलच. आता ही पावडर पटापट लावते. लिपस्टिक लावायची, टिकली लावायची की झालं आपला मेकअप पटकन. झाला माझा मेकअप पटकन. जास्त काय नाही लावलं, पावडर लावल्यानंतर टिकली लावली आणि लिपस्टिक. आता सगळे दागिने घालते की झालं आणि केस विंचरते. झाला माझा मेकअप पटकन. रेडी झाले पटकन, पण माझी केस थोडीफार ओलीच आहेत. धुतली होती सकाळी, केस विंचरली पटकन. आई सुद्धा रेडी झालेली आहे. तर आम्ही आता जाऊन येतो, पटकन हळद लावून येतो. काय काही दोघं पण आपण पिंकी पिंकी झालोय. हो पिंकी पिंकी झालो. चला जाऊन येतो आता आम्ही. A few moments later. आता आलो घरी, हळद वगैरे लावून आलो पटकन. आणि आता पप्पांनी आणलेला आहे कलिंगड. सीझन चालू झालेला आहे तर कलिंगड फ्रीजमध्ये ठेवतोय, थंड आल्यानंतर मस्त लागतो. आणि आता आई चालली परत दुसरीकडे हळद लावायला. मी प्रीत आल्यानंतर जाईन. तर आता आई पप्पा दोघं जाऊन येतात, ते आल्यानंतर आम्ही दोघं जाऊ. तर असं चालू आहे. आताच जाऊन आलो. तर साडी चेंज करते, घरातली कामं करायची, भांडी वगैरे घासायची आहेत. आता आई बाबा थोड्या वेळात जातील. आता कलिंगड खाऊया मस्त. आई कलिंगड कापते. आता आईची साडी परत चेंज. अरे वा, लाल आहे एकदम. पहिलाच ना खातोय सीझन मधला. ओके, उन्हाळा चालू झाला. फ्रीज मध्ये ठेवला कसं थंड होतं ना. हा, थंड खायला छान वाटतं. ओके, लाल आहे लाल. आई रेडी? रेडी. साडी चेंज आईची. साडी चेंज. तुम्ही चला, आम्ही येतो. मस्त आहे साडी. मी जाऊन येते, तुम्ही संध्याकाळी. आम्ही संध्याकाळी येतो, तुम्ही जाऊन या. ऊन लागतोय. पर्स तुझी? पर्स ते ओढणी बांधते, ऊन लागते ना. मम्मीची पर्स बघ, माझीच पर्स आहे ती. आता माझीच झाली ती. झुकची बॅग आहे तिची. आता आहे मी एकटीच आणि भूक लागलेली आहे. 2 वाजायला आले. घरातली सगळी कामं करेपर्यंत खूप वेळ गेला. भांडी होती सकाळची, नाश्त्याची, कपडे लावायचे होते, सगळं खूप काय काय काम होतं. साड्या घातलेल्या त्या नीट करून ठेवल्या. आता परत संध्याकाळी मला जी घालायची आहे साडी ती काढून ठेवलेली आहे, तिला इस्त्री करून ठेवली. आणि आत्ता जेवण करायला आले मी, कारण का एकटीच आहे, काहीतरी पटकन बनवेन. भाकरी आईनी एक्स्ट्रा केली होती त्यामुळे 1-1.5 भाकरी आहे, ती बस मला एकटीला. आता फक्त अंड्याचा पोळा टाकते ती झाला, कारण का आज आहे रविवार, त्यामुळे काय पण पटकन बनवते. प्रीत 3-3:30 नंतर येईल. त्याच्यानंतर आम्ही रेडी होऊ आणि मग जाऊ दुसरीकडे हळद लावायला. आता पटकन अंड्याचा पोळा बनवून घेते. चलो मम्मी, बाय बाय. बाय बाय. आम्ही निघालो हळदीला जाण्यासाठी. रेडी झाले मी पटकन. प्रीत गाडी काढतोय आणि आई पप्पा सुद्धा निघाले घरी जायला. आता भेटू उद्या परवा परत. माझी फेरी होईलच घरी. आई बुधवारी. हो, मच्छीच्या वारीत आम्ही तुमच्याकडे येऊ. बुधवारी या. चला निघालो आम्ही सुद्धा. आता कशी दिसते मी? बरी दिसते गाई? मस्त छान दिसते. आज केस थोडी स्ट्रेट केलीत मी म्हणून. छान दिसते ना. येऊ का आम्ही? छानच दिसता. थँक्यू. अरे तुम्ही तारीफ करायला पाहिजे ना बायकोची. बायकोच करते. ठेव इकडे, घे हे सगळं, घे माझं. चावी वगैरे आहेत बघ. ब्युटिफुल ग. आई बस चल. बाय बाय. आईला सोडतो आम्ही तिथपर्यंत. पदर बघ. छान दिसतेस ग. चला. विनाकाली हल्लीला शोभाले मंडपाला शोभाले मंडपा. तिला गुलाबे संगीता बाये जन्म सावित्री यो बाय तुमचा यो पानो यो काय कपा
काढतो